नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण पाहणार आहोत एका अत्यंत महत्त्वाचा विषयावर चर्चा करणार आहोत. कारण आता शासनाने फार्मर आयडी बाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. तर नमो शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार, किती जमा होणार, ती तारीख आहे पैसे जमा व्हायची, हे सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. की तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. कारण शासनाने फार्मर आयडी बाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी अजूनही फार्मर आयडी काढत नाहीत. त्यांना वाटतं की आधीचे हप्ते मिळाले म्हणजे पुढेही मिळतील. पण आता परिस्थिती बदललेली आहे. मित्रा, अनेक शेतकरी अजूनही फार्मर आयडी बद्दल गैरसमज करत आहेत. अजूनही अनेक शेतकरी फार्मर आयडी काढत नाहीत. त्यांना वाटत आहे की आधीचे हप्ते मिळाले म्हणजे पुढेही मिळतील पैसे. पण आता परिस्थिती बदललेली आहे. शासनाने स्पष्ट संकेत दिलेले आहेत की भविष्यामध्ये अनेक योजना फार्मर आयडीशी जोडलेल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे फार्मर आयडी ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांचे हप्ते अडकू शकतात. म्हणजे शासनाने स्पष्ट संकेत दिले आहेत की भविष्यातील अनेक योजना फार्मर आयडीशी जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल त्यांचे हप्ते अडकू शकतात. म्हणून तुम्ही लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेणं अत्यंत गरजेचं आहे. फार्मर आयडी म्हणजे काय रे मित्रा? तर फार्मर आयडी म्हणजे काय? तर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपामध्ये तयार करणारी प्रणाली म्हणजे फार्मर आयडी. म्हणजे फार्मर आयडी म्हणजे काय? तर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपामध्ये तयार करणारी प्रणाली म्हणजे फार्मर आयडी. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, जमीन आणि माहिती म्हणजे जमिनीची माहिती. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, जमीन माहिती, आधार, बँक खाते आणि पीक माहिती जोडली जाते. म्हणजे यामध्ये काय जोडलं जातं? तर शेतकऱ्याचे नाव जोडलं जातं, जमिनीची माहिती जोडली जाते, आधार कार्डची माहिती, बँक खात्याची आणि पीक माहिती जोडली जाते. याचा फायदा काय होणार? सर्वात मोठा प्रश्न म्हणजे याचा फायदा विविध योजनांसाठी लाभ मिळू शकतो. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे याचा फायदा काय होणार? एकाच आयडी वरून विविध योजनांचा लाभ मिळू शकतो. हा ह्याचा सर्वात मोठा फायदा आहे. भविष्यातील कर्जमाफी, अनुदान, विमा योजना, पीक नुकसान भरपाई यासाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे भविष्यातील जी कर्जमाफी होणार आहे ती कर्जमाफी, अनुदान, विमा योजना, पीक नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तर फार्मर आयडी काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? तर आधार कार्ड, 7/12, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर आवश्यक असते. फार्मर आयडी काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात मित्रा? तर फार्मर आयडीसाठी 7/12, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर आवश्यक असतं. CSC सेंटर किंवा आपली सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फार्मर आयडी काढू शकता. CSC सेंटर किंवा फार्मर आयडी म्हणजे CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही फार्मर आयडी काढू शकता. मित्रांनो, वेळ वाया घालवू नका. वेळ निघून गेल्यावरती पश्चाताप करण्यापेक्षा आजच प्रक्रिया पूर्ण करा आणि फार्मर आयडी काढून घ्या. कारण हे फायद्याचं आहे. त्याचबरोबर तुमच्या खात्यामध्ये पैसे 9वा हप्ता कधी जमा होणार? तर तुमच्या खात्यामध्ये 9वा हप्ता 25 मेला जमा होणार आहे अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे काळजी करू नका, थोडा संयम ठेवा. तुमच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत थोड्या काळामध्ये. 25 मे ह्या तारखेला जमा व्हायची जास्त शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर 8वा हप्ता आला नसेल तर 9वा आणि 8वा हप्ता 2 एकत्र येऊ शकतात, 4,000 रुपये. जर 9वा हप्ता राहिला असेल तर तुमच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.